अत्यंत उत्स्फूर्त आणि उत्साहामध्ये सर्वसामान्य बाधितांनी मिळून या प्रशासनाच्या विरोधात आणि या कॉरिडॉरच्या विरोधात काढलेला अतिभव्य असा हा मोर्चा या ठिकाणी तहसील कचेरीकडे निघालेला आहे। मंदिर परिसर संपूर्ण बंद आहे। वारंवार मंदिर परिसरावर जो दरोडा घालण्यात येत आहे तो दरोडा यापुढे शासनाला घालता येणार नाही, याच्यासाठी सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी जागरूक झालेले आहेत आणि आम्ही सर्वसामान्य बाधित म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहेत। नक्कीच या यश प्रयत्नाला पंढरीला यश देणारा ही आमची खात्री आहे। तुमचं काय मत आहे काका? आज जो हा मोर्चा निघाला आहे कॉरिडॉर नको संदर्भात, या मोर्चाला सर्वार्थानं सर्व मंदिर परिसरातील सगळ्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, याचाच मनस्वी आनंद आहे। आदरणीय प्रशांतराव परिचारक यांचं ऑपरेशन झाल्यामुळं डोळ्याचं ते येऊ शकले नाहीत। समाधानदादाचा फोन आला, या संपूर्ण गोष्टीला आमचा पाठिंबा आहे आणि लवकरच या संबंधीची जी सूचना आहे रद्दची ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेब यांनी करावी, अशा प्रकारची सर्व मंदिर परिसरातल्या भाविक भक्तांची व व्यापाऱ्यांची मागणी आहे। त्या मागणीला विठुराया यश नक्की देईल असं आमचं मत आहे। मी टाटामध्ये नोकरीला आहे आणि या कॉरिडॉरच्या मागणीसाठी आणि या कॉरिडॉर रद्द होण्यासाठी मी पुण्याहून सुट्टी टाकून माझं काम वगैरे सोडून मी या कॉरिडॉरला समर्थन आणि रद्द करण्यासाठी मी पुण्याहून पंढरपूरला आलेलो आहे आणि या कॉरिडॉर रद्द करण्याच्या मागणीला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि कॉरिडॉर हा रद्द झालाच पाहिजे। आमची घरदारं उद्ध्वस्त करू नका, शासनाला एवढीच मागणी आहे की आमची घरदारं आणि सर्व जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही बाकीच्या सरकारी जमिनीवरती करा, पण लोकांची घरदारं उद्ध्वस्त करू नका। धन्यवाद। प्रस्तावित कॉरिडॉरबद्दल हे 100% रद्दच झाला पाहिजे, कारण जे आता यांनी जे एरियातला हे देवस्थाने घरे दारे जी उठवण्याचा प्रयत्न करायला लागलेत, काढायचा प्रयत्न करायलेत, त्यापासून वारकऱ्यांना काहीच फायदा नाही। मुळात वारकऱ्यांच्या सोयी काय आहेत ती पहिले बघा, वारकऱ्यांना काय पाहिजे ती पहा। वारकऱ्यांना सध्या राहायला इथे 100 रुपयामध्ये रूम करून द्या, भक्त निवासची रूम गेले तर 1,500 रुपये भाडं एक दिवसाचं, कुठल्या वारकऱ्यालाही परवडतंय। 12 तास 24 ताससाठी 1,500 2,000 भाडं आहे। परत अन्नदान सेवा नाही, टायमिंग अजून जबरदस्त म्हणजे इथं जबरदस्त गर्दी नुसतंच बनलं जातं, पण प्रत्यक्षात फक्त 1 दिवस गर्दी होती आणि 1 दिवसाच्या गर्दीसाठी वारकऱ्यांना काही उपयोग नसताना इथले घरदारे हलवणे, लोकांना त्रास देणे, मठे देवळे हलवणे म्हणजे पुरातन पंढरीवर आघात केल्यावाने आहे। आज शिवाजी महाराजांच्या काळापासून ही गल्लीबोळं बारीक ठेवले होते, कारण पूर्वी यवन लोक इथं हल्ले करायचे, त्या हल्ल्यापासून देवळाचं रक्षण व्हावं म्हणून महाराजांच्या काळापासून ही गल्लीबोळं लहान ठेवले होते ही मंदिर एरियातली। आज महाराजांचं दूरदृष्टिकोन सुद्धा ही लोक तोडायला बघायला लागले। प्राचीन पंढरपुरी नष्ट नाहीच झालं पाहिजे, उलट इथल्या परंपरा प्राचीन जी काय आहे ती जपलं पाहिजे। पंढरपूर शहरामध्ये गेले 1 वर्ष झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांनी जो प्रोजेक्ट आणला आहे आणि कारण नसताना पंढरपुरातील मंदिर भाग उद्ध्वस्त करण्याचं ठरवलेलं आहे। याचं कारण इथले लोकप्रतिनिधी, इथले पुढारी त्यांना व्यवस्थित समजावून न सांगता फक्त आषाढीला गर्दी होती एवढं कारण धरून पंढरपूर उद्ध्वस्त करण्याचं ठरवलेलं आहे। माझी मुख्यमंत्र्यांना इथल्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आषाढी वारी भरती आज त्यांच्याच आकड्यानुसार 28-30 लाख वारी भरती, तरीसुद्धा आज तागायत पंढरपूरमध्ये कुठली दुखापत, कुठला ॲक्सिडेंट झालेला नाही। ह्यांना कॉरिडॉर करायचा आहे, जरूर करावं, पण ह्याला पर्याय आहेत। ह्या पर्याय त्यांनी व्यापारी, इथले घर मालक ह्यांच्या संग बसून एक विचार विनिमय करून ह्याने कॉरिडॉर जरूर करावं। पण आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार, आम्ही उद्ध्वस्त करणार, हे जर ह्यांचा विचार असेल तर हे काही उपयोग नाही। उलट तुम्ही मंदिर भाग बकाच करण्याचं काम करत आहे। तुम्ही बघताय आत्ता 40 फूट रस्ता आहे,
तरीसुद्धा विहिरी रिकामा असतो, पूर्ण रिकामा असतो. पंढरपुरात तुम्ही जर मंदिर परिसर सोडला तर आसपास गेला तर तुम्हाला अक्षरशः रिकामे रोड दिसतात. तुम्ही खरंच विचार करून बाबा एक दिवसासाठी आपण एवढं करावं का, हा विचार करावा, लोकांचे विचार घ्यावे आणि मग निर्णय घ्यावा अशी मी विनंती. कॉरिडॉर हा पंढरपूरच्या रहिवाशांच्या जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे. वास्तविक आता हे पंढरपूरचं जुनं वैभव, जुनं ऐश्वर्य, जुनं सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी पाडून हे काय करणार आहेत. आज म्युन्सिपाल्टीच्या असलेल्या जागा तुम्ही एक सगळ्यांना 100 वर्षाच्या कराराने दान देताय आणि जे लोक प्रॉपर्टी होल्डर आहेत, ज्यांचे ऑलरेडी निम्म्याच्या वर जागा मास्टर प्लॅनमध्ये गेलेल्या आहेत, त्यांना परत तुम्ही जागा त्यांच्या परत मागताय. हे अन्यायकारक आहे. आणि वर्षातून एक 8 दिवसासाठी तुम्ही पंढरपूरच्या लोकांना वेठीस धरणार का. सध्या 40 फुटाचे 50 फुटाचे रोड आहेत, तर तुम्ही 80-90 फुटाचे करा ना, त्याला आमचा विरोध नाही आहे. पण आज 300-300 फुटाचे रोड करून तुम्ही काय करणार. एरवी तिथं क्रिकेटचे मैदानच होणार आहेत. ह्याचा थोडा गांभीर्याने विचार करावा. तुमचं हातात सत्ता आहे म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने राबवून लोकांवर अन्याय करू शकत नाही. ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हावा. आम्ही तर सर्व पंढरपुरातले सर्व लोक एकजूट आहोतच. ह्याच्या पुढचं आमचं आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठं असेल याची नोंद घ्यावी. 1980 साली पश्चिमद्वार येथे माझी जागा 75% जागा गेली, 25% राहिली. पुन्हा आता शासन अजूनही रस्ता रुंदीकरणामध्ये मागत आहे, अन्याय करत आहे आमच्यावर. हे आम्ही अन्याय सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत हा कॉरिडॉरला आमचा 100% विरोध आहे, तो आम्ही कदापि होऊ देणार नाही. आज कॉरिडॉरच्या विरोधात मोर्चा संताप व्यक्त करण्यासाठी पंढरपूर बचाव समितीच्या वतीने इथं मोर्चेचं आयोजन केलेलं आहे. ह्या मोर्चेच्या आयोजनानिमित्त सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवलेली आहेत. दुकानं बंद ठेवून त्यांची भावना, त्यांचा संताप व्यक्त केलेला आहे. ह्याचं कारण एखाद्याच्या घराचं सगळी राख रांगोळी करायची, त्यांच्या घरावरती इस्तू ठेवायचा, त्यात सगळी घरं पाडायची आणि कॉरिडॉर करायचा. कॉरिडॉर म्हणजे काय तर इथं कुठलीही सोयीसुविधा भाविकाला मिळणार नाही. फक्त मंत्र्यांचा ताफा, मंत्रालयांचं रेस्ट हाऊस, त्यांचं पार्किंग हे मंदिराच्या शेजारी येणार आहे. म्हणून हे कॉरिडॉर त्या ठिकाणी होतोय. ह्या कॉरिडॉरला आमचा विरोध आहे. विरोध कशासाठी आहे. विनाकारणच या ठिकाणी घरं पाडायची, लोकांची घरदारं सगळी उद्ध्वस्त करायची, लेकरं बाळं रस्त्याला आणायची. म्हणून माझी सरकारला सत्सद्बुद्धीने विनंती आहे, जर कॉरिडॉर या ठिकाणी करण्यासाठी भाग पडत असाल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आषाढी पूजेला त्या ठिकाणी इथली जनता अडवल्याशिवाय राहणार नाही. रद्द झाला पाहिजे. हां, कॉरिडॉर 100% रद्द झाला पाहिजे. कॉरिडॉरला आमचा विरोध आहे. कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे 100%. पश्चिम दरवाजातून बाहेर पडणाऱ्या वारकरी बाळून भक्तांना काही स्वच्छता घराची सुविधा हे भ्रष्ट अधिकारी पंढरपूरचा विकास करणार. पंढरपूरच्या नदीपर्यंत त्या काही स्वच्छता घरे न बांधणारे हे अधिकारी